नमस्कार, मी डॉक्टर श्रुती थिटे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाभी सरकणे म्हणजेच नावेल डिस्प्लेसमेंट बद्दल बघणार आहोत. आता यामध्ये लक्षणं काय दिसतात तर भूक न लागणे, अन्नाची चव न समजणे, पोटाच्या ठिकाणी ओढल्यासारखे वाटणे, पोट दुखणे, जडपणा वाटणे, अन्नाचं व्यवस्थित पचन न झाल्यामुळे गॅसेस, ब्लोटिंग सारख्या समस्या दिसतात. कधी कधी लूज मोशन्स होतात तर कधी कधी कॉन्स्टिपेशन होणे, त्याचप्रमाणे शरीरामध्ये वेदना खूप होणे, पायांच्या ठिकाणी वेदना असणे, थकवा खूप येणे, मानसिक लक्षणांमध्ये स्ट्रेस, एन्झायटी, चिडचिड खूप वाढणे यांसारखी लक्षणं दिसून येतात. आता बरेच लोक यावर नाभी सेट करतात. त्यासाठी काय करतात तर ॲक्युप्रेशरनी किंवा नाभीच्या ठिकाणी दिवा ठेवून त्याच्यावरती तांब्या किंवा ग्लास उलट ठेवून नाभी सेट करतात किंवा नाभीच्या ठिकाणी ओढल्यावर देखील नाभी सेट होते. पण बऱ्याच व्यक्तींमध्ये काय होतं की अशा प्रकारे नाभी सेट करूनही ही समस्या वारंवार उत्पन्न होते. आयुर्वेदाचा याबद्दल काय दृष्टिकोन आहे किंवा या समस्या सततच का होत असतात, यामागची कारणं काय आहेत, याची लक्षणं कोणती आणि नाभी सरकणे यावर आपण आयुर्वेदिक असे कोणते 7 उपाय करू शकतो की जे अतिशय सोपे आहेत पण तितकेच इफेक्टिव्ह आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि काही शंका असते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात आधी आपण हे बघूया की नाभीला आयुर्वेदामध्ये इतकं महत्व का आहे. आयुर्वेदानुसार नाभी हे एक मर्म आहे. मर्म म्हणजे काय तर व्हायटल ऑर्गन्स किंवा व्हायटल पॉइंट्स. त्यातही नाभीला सद्यो प्राणहर मर्म म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर अशी स्थानं किंवा अशी ठिकाणं की ज्यावर आघात झाला किंवा इंजुरी झाली तर मनुष्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो आणि त्यामध्ये नाभीचं वर्णन केलेलं आहे. नाभी हे पित्ताचं म्हणजेच पाचक पित्ताचं स्थान आहे. आता आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचे 5-5 प्रकार वर्णन केलेले आहेत आणि वाताच्या प्रत्येक प्रकारासोबत नाभी संलग्न आहे. आता वाताचे प्रकार कोणते तर प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान असे वाताचे 5 प्रकार आहेत आणि यातही समान वायू आणि अपान वायू सोबत नाभी संलग्न आहे. आता समान वायू आणि अपान वायू बिघडल्यामुळे नाभीच्या समस्या होणार आहेत. म्हणूनच समान वायू आणि अपान वायू चांगला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समान वायू बिघडल्यामुळे नाभी सरकते. याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय तर समानो अग्नि समीपस्थ कोष्ठे चरती सर्वतः. म्हणजे काय तर समान वायू पाचक अग्नीच्या जवळ राहतो आणि तो कोष्ठामध्ये विचरण करतो, म्हणजे सगळीकडे तो पसरत असतो. आता समान वायूची कार्य काय आहेत तर अन्नम गृह्णाती, पचती, विवेचयती, मुंचती. म्हणजे काय तर अन्नम गृह्णाती म्हणजे अन्नाचं ग्रहण करतो, पचती म्हणजे अन्न पचन करण्यासाठी मदत करतो, विवेचयती म्हणजे काय तर आपण जो आहार घेतो तर त्या आहारातला जो आहार रस आहे म्हणजे जे न्यूट्रियंट्स आहेत तर ते गोळा करून रसरक्त धातू निर्मितीसाठी व्यानवायूकडे देणे. आता व्यानवायू काय करतो तर हे न्यूट्रियंट्स सर्व शरीरामध्ये पसरवण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे आहारातला जो किट्ट भाग आहे म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत तर ते अपान वायूकडे पोहोचवण्याचं काम समान वायू करतो की ज्यामुळे आपल्या मलमूत्राद्वारे ते शरीराबाहेर टाकले जाते. त्याच प्रकारे मुंचती म्हणजे काय तर अग्नीचं संदूषण करणं किंवा जाठराग्नी वाढवण्याचं काम हा समान वायू करतो. चला बघूया की समान वायू बिघडण्याची किंवा समान वायू प्रकुपित होण्याची कारणं काय आहेत. तर वाग्भट ऋषींनी अष्टांग हृदय या संहितेतील वातशोणित अध्यायामध्ये समान वायू बिघडण्याची कारणं सांगितलीत. यात त्यांनी काय सांगितलेलं आहे तर विषम आहार म्हणजे काय तर भूक लागलेली नाही तरीही आहाराचं सेवन करणे किंवा भूक लागलेली आहे पण आहारच सेवन न करणे. विरुद्ध आहार म्हणजे काय की असे पदार्थ किंवा असे फूड कॉम्बिनेशन्स की जे परस्पर विरोधी आहेत की ज्यांना आपण इनकम्पॅटिबल फूड म्हणतो तर अशा पदार्थांचं सेवन करणे. अपक्व आहार म्हणजे व्यवस्थित न शिजलेल्या आहाराचं सेवन करणे, वृक्ष पदार्थांचं सेवन करणे, खूप थंड पदार्थ खाणे, शिळ्या आहाराचं सेवन करणे, त्याच प्रकारे कोणत्याही वेळी झोपणे, कोणत्याही वेळी जागरण करणे, या सर्वांमुळे शरीरामध्ये समान वायू प्रकुपित होणार आहे, समान वायू दूषित होणार आहे.
आता समान वायू दूषित झाला किंवा तो प्रकुपित झाला, बिघडला, तर शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसणार आहेत? चला बघूया. सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे अग्निसात. म्हणजे काय? तर जाठराग्नी स्लगिश होणे किंवा जाठराग्नीचं सप्रेशन होणे. शूल, शूल म्हणजे काय? तर पोटामध्ये दुखणे, जडपणा वाटणे किंवा खेचल्यासारखं वाटणे. गुल्म, गुल्म म्हणजे काय? तर पोटामध्ये वायूचा गोळा फिरणे किंवा गॅसेस न सुटणे किंवा वाताला योग्य गती न मिळणे, डिस्कम्फर्ट जाणवणे. आणि ग्रहणी म्हणजे IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखी लक्षणं दिसणे, की ज्यामध्ये अजीर्ण, अपचन असणे, कॉन्स्टिपेशन असणे किंवा लूज मोशन्स होणे, पोटामध्ये मुरडा येऊन वारंवार मोशन्सला जावे वाटणे यांसारखी लक्षणं दिसणार आहेत. म्हणजेच पोटाच्या संदर्भातल्या अनेक समस्या यामध्ये दिसणार आहेत. खास करून आमाशय आणि पक्वाशयाच्या संदर्भातल्या समस्या किंवा लक्षणं समान वायू बिघडल्यामुळे दिसून येणार आहेत. चला बघूया की समान वायू बिघडलेला आहे किंवा नाभी सरकणे, नावेल डिस्प्लेसमेंटमध्ये असे कोणते 7 उपाय आहेत, 7 आयुर्वेदिक उपाय की जे सहजतेने तुम्ही घरी करू शकाल. चला बघूया. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे काय? की ज्या कारणाने शरीरामध्ये वायू प्रकुपित झालेला आहे, वायू बिघडलेला आहे, तर अशा सर्व कारणांचा त्याग करणे. आता हे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट म्हणजे चिकित्सा या दोन्हीसाठीही महत्वाचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे दीपन पाचन चिकित्सा. याच्यामध्ये जाठराग्नी प्रज्वलित करणं गरजेचं आहे. आता इथे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते तुम्ही सहजतेने करू शकता, की ज्यामध्ये हिंगवाष्टक चूर्ण, लवण भास्कर चूर्ण, अजमोदादी चूर्ण यांचं सेवन करू शकता. अर्धा चमचा यातील कोणतंही एक चूर्ण तुम्ही दिवसातून 2 वेळा सेवन करू शकता. आता हे चूर्ण समान काळामध्ये घ्यायचं आहे. समान काळ कोणता? तर तुमचं जेवण झालेलं आहे आणि निम्म जेवण राहिलंय, शिल्लक आहे, तर या दोन्ही मधला जो काळ आहे तर त्या कालावधीमध्ये या चूर्णाचं सेवन करायचं. आता ही चूर्ण तुम्ही तुपासोबत सेवन करायची, कारण तूप शरीरामध्ये वात आणि पित्त या दोन्हीचा समतोल करणार आहे, बॅलन्स करणार आहे. आता अग्निदीपन करणंही गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तक्र म्हणजे ताकाचं सेवन करू शकता. आता ताक तुम्ही असंही सेवन करू शकता किंवा ताकाला जिरे किंवा हिंगाची फोडणी देऊन ताकाचं सेवन करू शकता. ताक हे अग्निदीपन करतं, म्हणूनच रोजच्या जेवणामध्ये कमीत कमी 1 वाटी ताकाचं सेवन नक्की करा. जेवताना तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता, कारण कोमट पाणी देखील अग्निदीपन करणार आहे. त्यानंतरचा उपाय म्हणजे वातानुलोमन चिकित्सा. आता पोटामध्ये वायूचा गोळा फिरल्यासारखा वाटतो, गॅसेस सुटत नाही म्हणजे वाताला योग्य दिशा मिळत नाही, डिस्कम्फर्ट असेल, तर अशा वेळी मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगणार आहे. त्यातील एखाद दुसरा कॉम्बिनेशन तुम्ही सहज करू शकता. पहिलं कॉम्बिनेशन कोणतं आहे तर ज्येष्ठमध, हिरडा आणि सुंठ. यासाठी ज्येष्ठमध चूर्ण अर्धा चमचा, हिरडा चूर्ण 1/4 चमचा आणि सुंठ 2 ते 3 चिमूट एकत्र करून समान काळ म्हणजे जेवणाच्या मध्ये सेवन करायचं आहे. त्यानंतर कसं कॉम्बिनेशन म्हणजे हिरडा, सुंठ आणि सैंधव मीठ. आता इथे हिरडा चूर्ण 1/4 चमचा, सुंठ पावडर 2 ते 3 चिमूट आणि सैंधव मीठ अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आहे आणि हे एकत्र करून याचं सेवन करायचं आहे. तुम्ही तुपाचं देखील सेवन करू शकता, म्हणजे मेडिसिनल तूप की औषध द्रव्यांनी युक्त केलेल्या किंवा औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तुपांचं सेवन करू शकता. यामध्ये सुकुमार घृत, त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा सुकुमार घृत अर्धा कप पाण्यात कोमट पाण्यामध्ये एकत्र करून घेऊ शकता. अभयारिष्ट 15 ते 20 ml अभयारिष्ट किंवा कुमारी असव 15 ते 20 ml कुमारी असव अर्धा कप कोमट पाण्यात एकत्र करून तुम्ही याचं सेवन करू शकता. आता इथे जे काही मी औषधद्रव्य सांगितलेली आहेत तर ती वातानुलोमन करणारी आहेत, म्हणजेच वाताला योग्य दिशा देण्याचं काम करणार आहेत. त्यामुळे यातल्या एखाद दुसऱ्या कॉम्बिनेशन्स किंवा एखाद दुसरे तुम्ही औषधी द्रव्यांचं सेवन नक्की करू शकता. त्यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे नाभी पूरण. नाभी पूरण म्हणजे काय तर नाभी तेलाने पूर्णपणे भरायची आहे. आता इथे आपण जे कोणतंही तेल वापरू तर ते कोमट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शरीरामध्ये वात दोष वाढला असेल तर तिळाचा प्रयोग करायचा आहे, तिळ तेलाचा प्रयोग करायचा आहे. शरीरामध्ये पित्त दोष वाढलेला आहे म्हणजेच जळजळणे किंवा उष्णतेचे विकार असतील तर अशा वेळी तुम्ही खोबरेल तेलाचा प्रयोग करायचा आहे. शरीरामध्ये वात दोष पण वाढलेला आहे, कफ पण वाढलेला आहे, तर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता. आणि हार्ट स्टूल असेल, कॉन्स्टिपेशन असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर अशा वेळी नाभी पूरण करण्यासाठी तुम्ही एरंड तेलाचा प्रयोग करू शकता.
आता इथे 2 प्रकारे तुम्ही करू शकता. पहिल्या प्रकारामध्ये काय करायचंय तर यातील कोणतंही एक तेल घेऊन ते कोमट करायचं आहे आणि नाभीच्या ठिकाणी हलक्या हाताने सर्क्युलर मोशन म्हणजे गोलाकार पद्धतीने मसाज करायचा आहे. दुसऱ्या प्रकारात काय करायचंय तर यातील कोणतंही एक तेल घेऊन ते कोमट करायचं आहे आणि नाभी या तेलाने पूर्णपणे भरायची आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात ती भरेल तितक्या प्रमाणात तिथे तेल ते भरून ठेवायचं आहे. आता हे कधी करायचं तर सकाळी उपाशी पोटी तुम्ही करू शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकता. किती दिवस करायचं आहे तर हा अत्यंत सेफ असा उपाय आहे, त्यामुळे हे तुम्ही रोजच करू शकता. आयुर्वेदामध्ये दिनचर्येत काय सांगितलेलं आहे तर नाभी पूर्ण हे रोज करा. याचे तुमच्या शरीराला असंख्य फायदे मिळणार आहेत. त्यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे नाभी बस्ती. आता नाभी बस्ती करण्यासाठी काय करायला लागतं तर पोटाच्या ठिकाणी उडदाच्या डाळीची रिंग तयार करून ती अशा प्रकारे सेट करायची की नाभी मध्यभागी येईल, की जेणेकरून आपण मधल्या भागामध्ये पूर्ण तेल भरून ठेवू शकू. आता नाभी पूरण केल्याने नाभी बस्तीचे देखील फायदे मिळतात. कारण नाभी बस्ती ही तुम्ही घरी करू शकत नाही, त्याच्यासाठी वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा उपाय आहे म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे काय तर संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करायचे. अभ्यंगाचे भरपूर फायदे तुमच्या शरीराला मिळणार आहेत. त्यातही अभ्यंगाचे फायदे कोणते तर अभ्यंगमाचरेत नित्यम स जरा श्रमवातः म्हणजे काय तर वृद्धावस्था एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करण्यासाठी अभ्यंग अतिशय फायदेशीर आहे. शरीरात थकवा असेल तर तो कमी करण्यासाठी, शरीरामध्ये वात दोष खूप वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी देखील अभ्यंग फायदेशीर आहे. आता शरीरात वात दोष वाढतो म्हणजे समान वायू बिघडतो, तो वाढल्यामुळेच नाभीच्या संदर्भातल्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्यामध्ये अभ्यंग अतिशय फायदेशीर आहे. आता अभ्यंग करण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेली तेल की ज्यामध्ये नारायण तेल, महानारायण तेल, क्षीरवला तेल, बला अश्वगंधादी तेल या तेलांचा प्रयोग करू शकता. आता अभ्यंगासोबत पादाभ्यंगही करणं गरजेचं आहे. पादाभ्यंग म्हणजे काय तर पायांच्या तळव्यांना तेलाने किंवा तुपाने हलक्या हाताने मसाज करायचा आहे. याचे फायदे काय आहे तर तुमची पचन क्रिया सुधारणार आहे, मन शांत होणार आहे, स्ट्रेस लेवल, एन्झायटी लेवल कमी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतरचा उपाय काय तर योग आणि प्राणायाम. योग्य प्रकारचा आहार, योग्य दिनचर्या आणि योग आणि प्राणायाम नियमित केल्याने तुमच्या शरीराला फायदे मिळणार आहेत. तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार योग आणि प्राणायाम तुम्ही करणं गरजेचं आहे. आता प्राणायामामध्ये तुम्ही नाडी शोधन प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायाम करू शकता. योगासनांमध्ये तुम्ही अर्धसेतुबंधासन, पवनमुक्तासन, भुजंगासन ही आसनं करू शकता. आता हे नियमित करणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये करून नंतर नंतर यांचं प्रमाण वाढवू शकता. याचे फायदे काय आहे तर मन शांत होणार आहे, स्ट्रेस लेवल, एन्झायटी कमी होणार आहे, त्याचप्रमाणे शरीरामध्ये एनर्जी लेवल वाढणार आहे आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत आपण जे काही उपाय बघितले ते सहजतेने तुम्ही घरी करू शकता. परंतु तुमच्या समस्या जर खूप असतील आणि यापैकी कोणत्याच उपायाने जर तुम्हाला रिलीफ मिळत नसेल तर जवळच्या वैद्यकीय चिकित्सकाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुमची प्रकृती, विकृती, तुम्हाला असणाऱ्या समस्या, त्या समस्यांचं स्वरूप, तुमच्या शरीराचं बल, शरीरातला अग्नी, ऋतू या सर्वांचा विचार करून त्यावर योग्य चिकित्सा घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाभी सरकल्यानंतर किंवा नावेल डिस्प्लेसमेंट बद्दल अत्यंत डिटेलमध्ये बघितलं. यावर कोणते आयुर्वेदिक 7 उपाय तुम्ही घरी सहजतेने करू शकता हे देखील बघितलं. आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर जरूर करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.